छत्रपती संभाजी महाराज की सरंगे पाटील आगे बढ़ो, सरंगे पाटील आगे बढ़ो। तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय। मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी आज एवढी मोठी आवड हवी मूर्ती तुम्ही घेऊन जाताय, काय नेमकं तुमचं नियोजन आहे, काय प्लॅनिंग आहे? आजच्या या ऐतिहासिक अशा क्रांती चौकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा उगम ज्या स्थळाहून झाला त्या स्थळावर आपण बघता इथं अश्वरूढ छत्रपती शिवरायांचा 12 फुटी जो पुतळा आहे, जे स्मारक आहे, हे दिनांक 20 तारखेला अंतरवली येथून मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी जी पदयात्रा निघणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा त्यामध्ये सहभागी होणार आहे। या अश्वरूढ पुतळ्याचं वैशिष्ट्य हे आहे, स्वराज्याचा संकल्प ज्या मातीत झाला असं श्री क्षेत्र वेरूळ भोसले घराण्याचं मूळ या ठिकाणून ही मूर्ती आलेली आहे। आपल्या खुलताबाद तालुक्यातील प्रसिद्ध मूर्तिकार नरेंद्रसिंग सोळुंके यांनी या ठिकाणी कुठलाही मोबदला न घेता हा पुतळा या ठिकाणी दिलेला आहे। हे सर्व दिनांक 20 तारखेला सकाळी 9 वाजता जी रॅली तिथून निघणार आहे, अंतरवलीपासून जवळपास 450 किलोमीटरचा प्रवास ही मूर्ती त्या ठिकाणी करणार आहे। ही मूर्ती त्या रॅलीमध्ये या ठिकाणी आवश्यक नाही, या ठिकाणी यासाठी गरजेचं आहे
का स्वराज्य स्थापित करत असताना 18 पगड जातीला सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे करोडो समाज रस्त्यावर असणार आहे त्यांना निश्चित महाराजांच्या विचारावर ज्यांना प्रेरणा कायम देत आलेले असं छत्रपती शिवरायांचे स्मारक त्या रॅलीमध्ये राहणार आहे. मनोजदादा जरांगे यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो 20 तारखेला आपण मोठ्या संख्येने आंतरवलीला यावं आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना पाठबळ द्यावा ही विनंती करतो. बरं, छत्रपती संभाजीनगरमधून किती वाहने अंदाजी जातील? छत्रपती संभाजीनगरमधून वाहने साधारण जवळपास 5,000 वाहने या जिल्ह्याभरातून जे तर त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. लाखोच्या वरती हा सर्व समाज बांधव ज्या ठिकाणी आता या खुलताबादमधून ही मूर्ती आलेली आहे त्या ठिकाणचा जवळपास 20 ते 25 हजार समाज बांधव त्यामध्ये सहभागी होणार आहे. आपलं नाव? राजेंद्र पवार.